हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी सकाळीच उठली होती आणि बाहेर येऊन बघितलं तर बाहेरचा व्ह्यू खूप जास्त चांगला होता. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करायचा. आणि सकाळी उठलं की मूड पण खूप जास्त फ्रेश राहतं आणि घरची कामे पण पटपट होतं आणि कामामध्ये पण मन लागते. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावा. आणि मग मी घरची पटपट कामे आवरून घेतली आणि आंघोळ वगैरे केली. तर चला म्हटलं आज साडीच वेअर करायची. नंतर मग मी ही साडी घेतली घालायसाठी, कारण मला ही साडी खूप जास्त आवडते आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज पण खूप जास्त आवडते. का ही साडी घालायला खूप नरम आहे आणि दिवसभर घातली तरीही जास्त त्रास देत नाही. दिवसभर पण अशी साडी वेअर करू शकतो. नंतर मग मी वरची सगळी कामे केली होती. नंतर मग मी खाली गेली आणि ही बघा छोटी छोटी झाडे आम्ही लावलेली आहे. ॲलोवेराची, गोडनिंबाची, तुळशीची, अशी काही प्रकारची झाडे आम्ही घरीच लावलेली आहे. ते दिसतं पण खूप छान आणि तुम्ही ते यूज पण करू शकता. ॲलोवेराचे पण खूप जास्त फायदे आहेत. तुम्ही चेहऱ्याला, केसाला लावू शकता, पिऊ पण शकता. नंतर मग मी खाली आली. तर मग मी खालची पटपट कामे आवरली. रात्रीच मग मी भांडे वगैरे घासून घेतलेले होते. खूप जास्त भांडे होते. म्हटलं सकाळी खूप जास्त उशीर होईल, म्हणून मग मी रात्रीच भांडे वगैरे घासून ठेवलेले होते. फक्त ते लावायचे होते. मग सकाळी आली तर बघितलं तर खूप जास्त भांडे होते. मग ते लावायचे पण होते. मग मी भांडे लावायला सुरुवात केली. स्वयंपाक पण बाकी होता. सणाचा स्वयंपाक म्हटलं की खूप जास्त काही करावं लागते, म्हणून मग मी पटापट भांडी घेतली, भांडी लावून घेतली. नंतर मग सगळ्यात पहिले मी चिंच घेतले. ते चिंच पाण्यामध्ये भिजू टाकले. आता तुम्ही विचार करत असाल की चिंच कशासाठी, तर आमच्या घरी पुरणाच्या पोळीसोबत चिंचेचं पाणीच केलं जाते. ते मस्त बारीक करून शिजवलं जाते, त्यामध्ये साखर वगैरे टाकून. ते पुरणाच्या पोळीसोबत खूप जास्त छान लागते. तुम्ही पण एकदम तुमच्या घरी ट्राय करून बघा. नंतर मग मी भात लावून दिला गॅसवर. तोपर्यंत मग मी पीठ भिजून घेतलं आणि पीठ हे नरमच भिजवलं, कारण पुरणाच्या पोळीला थोडं नरमच पीठ लागते. त्यामुळेच ते चांगले नरम नरम पोळ्या बनतो आणि जास्त नरम राहते. म्हणून मग मी असं भिजवून घेतलं. 15 मिनटं ते रेस्ट करायसाठी ठेवून दिलं. भाताला पण खूप जास्त गतका आलेला होता, त्यावर झाकण ठेवून दिलं आणि ते 10 मिनटं होऊ दिलं. नंतर मग चहा घेतला होता बनवासाठी, तर त्यावर खूप जास्त साय होती. तर मग मी ते साय एका गंजामध्ये काढून घेतली. आम्ही घरचंच तूप वापरतो, बाहेरचं तूप वापरत नाही, कारण बाहेरचं तुपामध्ये खूप जास्त भेसळ असते. त्यामुळे आम्ही घरचंच तूप यूज करतो. तर अशा प्रकारे सायचं तूप आम्ही घरीच बनवतो. नंतर मग सर्वांसाठी चाय बनवला, सर्वांना चाय वगैरे दिला. मग आजी म्हणत होती की मला पण दे, आणि आजीला पाणी वगैरे पण पाहिजे होतं. मग आजीला पाणी दिलं, चहा ब्रेड दिला. मग सर्वांनी चहा ब्रेड खाल्ला. आजी म्हणत होती ब्रेड दातानं चावत नाही. मी म्हटलं खा, त्यात मस्त मुरू द्या चहामध्ये आणि खा. मग आजी म्हणत होती ठीक आहे, पाणी आण. मग आजीला पाणी वगैरे दिलं. मग आजीनं ब्रेड वगैरे खाल्ले. नंतर भात मस्त शिजलेला होता. मग गॅस बंद करून दिला आणि झाकण ठेवून मस्त शिजू दिला. वाफेवर खूप जास्त शिजतो आणि दाणे दाणे होते. भात मस्त 10 मिनटं असंच ठेवून दिला आणि मस्त शिजू दिला. पीठ पण खूप जास्त मुरलेलं होतं, नरम आलेलं होतं. मग काय पोळ्या करायसाठी घेतल्या, कारण घरी जास्त जण पुऱ्या खात नाही, तर पोळ्या पण कराव्या लागतं आणि पुऱ्या पण करावं लागतं. मग मस्त अशा छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या. 10-15 पोळ्या केल्या आणि बाकीच्या पुऱ्या केल्या आणि 4-5 पुरणाच्या पोळ्या केल्या. असं पीठ नरम मुरलं की पोळ्या बघा किती छान फुगतात आणि नरम पण राहतात. आणि ते तुम्ही किती वेळ पण ठेवल्या, रात्रीपर्यंत पण ह्या पोळ्या नरमच राहतात. मग बाहेर कोणतरी आलं होतं, पैसे मागत होते. तर ताईने मग त्यांना पैसे दिलं. ते लोक गाईला खूप जास्त भेट होते, पण त्या गाई काही तिथून जात नव्हत्या. मग ते कसे त्यांनी त्या गाई हाकलल्या तिथून आणि मग ते तिथून निघून गेले. मग मस्त अशा पोळ्या लाटून घेतल्या मी सर्व छोट्या छोट्या. मग पोळ्या झाल्या होत्या, पुऱ्या पण झाल्या होत्या. मग काही पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या, पुरणाच्या पोळ्या पण करून घेतल्या. पुरण शिजवताना जर त्यामध्ये तुम्ही इलायची, जायफळ वगैरे टाकलं तर ते आणखी छान लागते. आणि हे चिचीच्या पाण्यासोबत खाल्ले तर पुरणाची पोळी खूप छान लागते. तुम्ही पण चिचीचं पाणी एकदा घरी ट्राय करून बघा आणि त्यासोबत ते खाऊन बघा, खूप छान लागते. मस्त अशा पतल्या पतल्या पोळ्या लाटून घेतल्या. आमच्या घरी सर्वांना पातळच पोळ्या आवडते, जास्त पुरण आवडत नाही. कोणी कोणी खूप जाड पोळ्या खाते, त्या पण छान लागते, पण आमच्या घरी अशाच सर्वजण पोळ्या खातात. मग अशाच मस्त पोळ्या करून घेतल्या. तेल टाकून मस्त दोन्ही साईडनं मस्त भाजून घेतलं. मस्त लाल होईपर्यंत ते एका साईडनं भाजून घ्यायचं. नंतर मग ते दुसऱ्या साईडनं टाकलं. मस्त अशा पोळ्या झालेल्या होत्या, नरम नरम.
हे बघा, पाहू शकता तुम्ही. अशाच प्रकारे मग मी काही पोळ्या करून घेतल्या. दोन्ही साईडनं मस्त तेल टाकून घ्यायचं आणि असं लालसरच होईपर्यंत दोन्ही साईडनं ते भाजून घ्यायचं.